पनवेल तालुक्यातील वलब गावात एका महिलेची हत्या करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने 2.5 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पकडले आहे। 7 ऑक्टोबर 2024 रोजी वलब गावात घडलेल्या या घटनेत सौ संगीता राजेंद्र आगवणे वय वर्ष 49 या खासगी शिकवणीचे क्लास संपवून पायी घरी जात असताना अज्ञात आरोपीने त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली। त्यानंतर आरोपीने त्यांचं मंगळसूत्र, कानातील झुमके, सोनसाखळी, मोबाईल फोन आणि पर्स असा तब्बल 1,95,850 रुपयांचा ऐवज लंपास केला। या घटनेचा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला। घटनेची उकल करण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांसोबतच गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने समांतर तपास सुरू केला। खून आणि चोरीमुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दीपक साकोरे आणि पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। तपासाच्या सुरुवातीला घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नव्हते। पण तपासाच्या दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली की आरोपी रीवा मध्य प्रदेशकडे पळाला होता। तात्काळ पोलिसांनी रीवाकडे धाव घेतली आणि वलब गावात राहणाऱ्या शरद घनश्याम साहू वय वर्ष 45 या आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेचा तपास अजय कुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास अतिशय चिकाटीने आणि कौशल्याने केला। तपासाअंती सौ संगीता राजेंद्र आगवणे यांचा खून आणि चोरी ही शरद घनश्याम साहू यांच्याद्वारे केले गेल्याचे निष्पन्न झाले। आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून 26 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आम्ही केली त्याच्यात असं लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचा, कारण जी डिसीज महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन एका दुकानात यायची ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता। बऱ्याचदा हा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला ज्या दिवशी आणि तिचा हात पकडला। तिने प्रतिकार केला, त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता जो कापड वापरतो तो कापड त्यांनी तिच्या तोंडाला गुंडाळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सफोकेशननी। आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरी चोरून घेऊन गेला। म्हणजे उद्देश दोन्ही दिसतात, तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी कर। तपास कसा केला किंवा इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकणार नाही, पण मी जे बोललो की टेक्निकल अनालिसिस मध्ये जे विविध अँगल्स असतात त्यातला जास्त चॅलेंजिंग अँगल दुसऱ्या कंपनीकडनं माहिती मागवणे आणि त्याचा फॉलोअप घेणे। असं कधीच होत नाही की एका दिवशी मागितली माहिती मिळाली किंवा मिळाली तरी त्या 8 दिवसात काही रिझल्ट मिळेलच। 2 महिने हा म्हणायला जरी सोपा असला तरी काम करायला आणि मागवायला माहिती मागायला फार मोठा पिरियड आहे। पण तेवढ्या चिकाटीने आमच्या टीमने हे काम केलं, त्यामुळे शेवटी ज्यावेळेस वेळ आली की तो आरोपी ऍक्टिव्हेट झाला पुन्हा, त्यावेळेस त्याला आम्ही पकडलं आणि गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। सध्या मोबाईल फोन मिळालेला आहे आणि आता ऑर्नामेंट्स वगैरे ज्या ठिकाणी त्यांनी विकलेत तर तिथनं रिकव्हरीचं आमचं काम चालू आहे। वादळवारा लाईव्ह साठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।